ओम शांती। संपूर्णतेला प्राप्त करण्यासाठी दादी प्रकाशमणीजीचा गुप्त पुरुषार्थ। 19व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त विशेष धारणा। 1. दादीजींनी सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना हे लक्ष ठेवले की मला सर्वगुण संपन्न, सर्व कलांमध्ये संपन्न, निर्विकारीपणामध्ये देखील संपन्न बनून संपूर्णतेच्या ध्येयाला प्राप्त करायचेच आहे। 2. दादीजींनी मन, वचन आणि कर्माने डबल अहिंसक बनून सर्वांना सुख दिले आणि सुख घेतले। मनसाद्वारे सुद्धा कोणत्याही आत्म्याला ना दुःख दिले ना दुःख घेतले। 3. दादीजी सदैव एका बाबांच्याच आकर्षणामध्ये राहिल्या, त्यांना कोणत्याही जुन्या वस्तू, व्यक्ती आणि तत्वांनी स्वतःकडे आकर्षित केले नाही। सदैव एका बाबांच्या आठवणीमध्ये राहून आपल्या सूक्ष्म वृत्तींनाही एकाग्र केले। 4. सदैव साक्षीपणाच्या स्टेजमध्ये राहून सदैव साथीदाराच्या सोबतीचा अनुभव केला। त्यांच्या दृष्टी आणि वृत्तीमध्ये रूहानियत आणि अलौकिकता होती। त्यांच्या संस्कारामध्ये इतकी रॉयल्टी होती की त्यांची नजर कोणातही अडकली नाही। 5. त्यांनी कोणाचाही अवगुण चित्तावर ठेवला नाही, कोणाचे अवगुण नोट केले नाही। सदैव परचिंतन, परदर्शन आणि परमत यापासून मुक्त राहून स्वचिंतनामध्ये राहिल्या। 6. दादीजी ब्रह्मा बाबा सारख्या सदैव निर्माण राहिल्या, निराकारी आणि निरहंकारी स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास केला। सदैव स्वतःला सेवाधारी समजल्या, कधी स्वतःची महिमा स्वीकारली नाही। कोणी निंदा केली तर घाबरल्या नाही आणि स्तुतीमुळे हुरूनही गेल्या नाही। प्रत्येक गोष्टीमध्ये आपली स्थिती समान ठेवली। 7. बापदादाकडून मिळालेल्या दिव्य बुद्धीच्या सौगातीला जपून ठेवले। सदैव समर्थ संकल्प केले। प्रत्येक कर्म श्रीमताप्रमाणे असावे, त्यामध्ये जरा सुद्धा मनमत अथवा परमत मिक्स होऊ नये। दिव्य बुद्धीच्या आधारावर प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्म असावे, हेच लक्ष ठेवून संपूर्णतेला प्राप्त केले। 8. सदैव एक बल, एक भरोसा, एकाशीच सर्व नाती, कोणातही झुकावलगाव, ओढासक्ती नाही। नेहमी सर्वांना भाऊभाऊच्या वृत्तीने पाहिले आणि दयाळूपणाच्या गुणाला धारण करून कमजोर आत्म्यामध्ये बळ भरले। अपकार करणाऱ्यांवर देखील उपकार केला। 9. प्रत्येक लहान मोठ्या परिस्थितीला नथिंग न्यूच्या स्मृतीद्वारे पार केले। कोणत्याही दृश्याला पाहून का, काय अशा प्रश्नामध्ये अडकण्याऐवजी सदैव साक्षीभाव धारण करून नेहमी हर्षित राहिल्या। 10. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये रॉयल्टी दिसून येत असे। त्या कधीही कोणताही सर्वसामान्य शब्द बोलल्या नाहीत। त्यांच्या मुखातून तेच शब्द बाहेर पडत असत जे साकार रूपात घडणार आहे। अशा सिद्धी स्वरूप आत्म्याचे संकल्प देखील सिद्ध होत असल्याकारणाने सहजच संपूर्णतेला प्राप्त केले। 11. दादीजी सदैव आत्मविश्वासाने भरपूर असल्याकारणाने याच स्मृतीमध्ये राहिल्या की मी तर कल्पकल्पाची विजयी आत्मा आहे। कोणत्याही जुन्या संस्कार स्वभावाच्या अथवा कर्मांच्या हिशोबाच्या अधीन राहिल्या नाही। असा अनुभव केला जणू आत्मा प्रकाशाच्या शरीरामध्ये निवास करत आहे। 12. दादीजींची बुद्धी साफ, स्वच्छ आरशासारखी होती। त्या निरंतर तपस्वीमूर्त होऊन राहिल्या, सदैव हीच स्मृती राहिली की या तपस्येद्वारेच विश्वाचे कल्याण होईल, सुखमय संसार येईल। 13. दादीजींनी अंतिम समयाला समोर पाहत असूनही सदैव स्वचिंतन केले। स्वउन्नतीसाठी दररोज अमृतवेलेला बाबांशी गोडगोड रूहरिहान केली, बाबांच्या महावाक्यांचा सखोलपणे अभ्यास केला। बाबासोबत बाबांच्या मुरलीवर जीवापाड प्रेम केले। 14. दादीजींनी आपली संपूर्ण स्थिती बनविण्यासाठी देहभानापासून परे राहण्याचा अभ्यास केला। त्यांच्या बुद्धीमध्ये सदैव हेच राहिले की मी विश्व कल्याणाच्या निमित्त आहे, मला स्वतःची स्थिती उच्च, एकाग्र, एकरस अथवा संकल्पापासून परे
निरसंकल्प बनवायची आहे, तेव्हाच मी या जुन्या दुनियेमधून भरारी घेऊन बाबांकडे वतनमध्ये जाऊन बसू शकेन. 15. सदैव याच लगनमध्ये, ध्यासामध्ये राहिल्या की मला बाबांच्या आठवणीमध्ये राहून सर्वांना संतुष्ट करून सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. कोणतीही आत्मा माझ्यामुळे कधीही डिस्टर्ब होऊन मला अभिशाप देऊ नये याची पूर्ण काळजी घेऊन त्या सर्वांच्या आशीर्वादाच्या पात्र बनल्या. 16. सदैव एक लक्ष्य समोर राहिले की मला संपन्न फरिश्ता अथवा कर्मातीत बनायचे आहे. हे जुने शरीर सोडून फरिश्ता बनून अव्यक्तवतनवासी बनायचे आहे. या सेवा तर दिवसरात्र चालूच राहतील. मला सेवेसोबतच स्वतःवर सूक्ष्म अटेन्शन देऊन पास विथ ऑनर बनायचे आहे. 17. दादीजी सदैव सर्व विघ्नापासून दूर निर्विघ्न अवस्थेमध्ये राहिल्या. एकांतामध्ये बसून स्वतःची सूक्ष्म चेकिंग करून आपल्या कमीकमजोरींना आत्मारूपी हिऱ्याच्या डागाला संपूर्ण नाहीसे करून अमूल्य हिरा बनल्या. 18. स्वतःला संपूर्ण पावन लाईटमाईटने संपन्न बनविण्याकरिता आंतरिक वैराग्य वित्तीद्वारे सर्व गोष्टीपासून उपराम राहून आपल्या सूक्ष्म दृष्टी वृत्तीला संपूर्ण पावन बनविले. जुन्या संस्कारांच्या प्रकृतीला पराभूत करून प्रकृतीजित बनून बाबांच्या कुशीत विलीन झाल्या. 19. मी बाबांची आहे, मला बाबासारखे संपूर्ण बनायचेच आहे, त्यामुळे सूक्ष्म देहाभिमानाला, स्वतःच्या संस्कारांना, मानशान आणि महिमेला, बुद्धी आणि सवींना संपूर्ण समर्पण केले आणि पित्या समान बनून अव्यक्तवतनवासी बनल्या. ओम शांती.